जय हरी माऊली. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. त्याचे वाय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाय करा करा. जयाची द्वारी तुळसी वृंदावन, नाही ते स्मशानगृह जाणा. जयकुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भवनदी तापा. विठोबाचे नाम निच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय, कीर्तनांना जाय हरीचिया. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या ह्या एका म्हणायला गेलं तर अतिशय परखड अभंगावर बोलणार. म्हणजे ह्या अभंगातून नेमकी शिकवण काय मिळते हो. आणि त्याचा जो अर्थ दिला आहे तो काय सांगतो हो. हेच समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. हां. सुरुवातच बघा ना किती किती प्रभावी आहे. म्हणजे एकादशीचं व्रत जे पाळत नाहीत त्यांना थेट प्रेत म्हटलंय. हो, मृतदेह. अगदी. आणि काळ जणू काही रागाने दात खातोय त्यांच्यावर असं वर्णन आहे. आणि घरात तुळशी वृंदावन नसलं तर ते घर स्मशान, स्मशानवत मानलंय. खरंय. हे शब्दप्रयोगच मुळी हां. विचार करायला लावणारे आहेत. हो ना. आणि आपल्या स्रोतांमध्ये याचं स्पष्टीकरण पण दिलंय. म्हणजे एकादशी न पाळणाऱ्याला प्रेतासमान काम म्हटलंय तर त्यांचं आयुष्य एक प्रकारे व्यर्थ जातं आणि काळ त्यांच्यावर रागवलेला असतो. म्हणून ही प्रेताची उपमा दिली असावी असं अर्थ सांगतो. अच्छा. आणि तुळशीचं महत्त्व तर आपल्या परंपरेत खूप मोठं आहेच. त्यामुळे दारात वृंदावन नसणं म्हणजे घरात पावित्र्य नाही, मंगल काही नाही. हो. म्हणून ते स्मशानासारखं वाटतं असा अर्थ इथे ध्वनित होतोय. बरोबर. आणि मग पुढे जाऊन फक्त घरापुरता नाही तर कुळाचा पण संदर्भ येतोय. म्हणजे कुळात जर एकही वैष्णव म्हणजे विठ्ठल भक्त नसेल तर काय? तर मग स्रोतांनुसार असं पूर्ण कुळ भवसागरात बुडतं. म्हणजे जे त्रिविध ताप आहेत ना, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक दुःख, त्यामध्ये ते कुळ बुडून जातं. ही कल्पनाच किती गंभीर आहे बघा. खरंय. आणि इतकंच नाही तर पुढे जाऊन ज्यांच्या मुखात विठ्ठोबाचं नाव नाही ते तोंड म्हणजे काय म्हटलंय? प्रत्यक्ष चर्मकाराचं कुंड. म्हणजे चामड्याच्या कामासाठी वापरतात ना तो अशुद्ध खळगा. बापरे. चर्मकाराचं कुंड. ही उपमा तर खूपच म्हणजे तीव्र आहे. हो, तीव्र आहे, वेगळी आहे. म्हणजे नामस्मरणाचा अभाव किती नकारात्मक पद्धतीने पाहिला गेलाय. अगदी. म्हणजे नामस्मरणाला किती जास्त पराकोटीचं महत्त्व दिलं आहे हे यातून दिसतंय. बरोबर. ही केवळ एक धार्मिक क्रिया नाहीये तर ती व्यक्तीच्या आतल्या शुद्धतेशी जोडलेली गोष्ट आहे असं हे विवरण कुठेतरी सुचवतंय. आणि मग शेवटच्या चरणात काय म्हटलंय की जे हरी कीर्तनाला जात नाहीत त्यांचे हातपाय कसे आहेत? कसे? तर लाकडाप्रमाणे, म्हणजे निर्जीव, चैतन्यहीन आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. असं आपल्या स्रोतात स्पष्टीकरण मिळतं. म्हणजे बघा ना, प्रेत, स्मशान, चर्मकाराचं कुंड आणि आता लाकूड, इतक्या कठोर उपमा वापरल्या आहेत. ह्यामागे काय विचार असेल हे ऐकताना थोडं टोकाचं नाही वाटत? वाटू शकतं, खरं आहे. पण स्रोतातला अर्थ जर आपण पाहिला तर ह्या तीव्र भाषेचा हेतू केवळ नियम सांगणं नाहीये. मग काय आहे? तर भक्तीचं, सदाचाराचं महत्त्व अगदी मनावर कोरण्याचा, बिंबवण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे अगदी थेटपणे, कुठलीही भीडभाड न ठेवता सांगण्याचा हा एक मार्ग दिसतोय. ही कठोरता कदाचित लोकांना धक्का देऊन त्यांचं आचरण सुधारायला प्रवृत्त करणारी ठरू शकते. अच्छा. म्हणजे एक प्रकारचा शॉक ट्रीटमेंट सारखं. हो, असं म्हणायला हरकत नाही. जणू काही ह्या उपमा म्हणजे धोक्याच्या सूचनाच आहेत. म्हणजे हे फक्त वर्णन नाही तर ऐकणाऱ्याला कृती करण्याचा प्रयत्न आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, या अभंगातून आणि त्याच्या अर्थविवरणातून आपण काय मुख्य मुद्दे घेऊ शकतो? आपण पाहिलं की एकादशी व्रत असेल किंवा घरी तुळशी वृंदावन असणं, कुळात वैष्णव परंपरा असणं, नामस्मरण करणं, कीर्तनाला जाणं यांसारख्या गोष्टींवर तुकाराम महाराजांनी खूप भर दिला आहे. हो. आणि हे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावी आणि आजच्या काळात कदाचित धक्कादायक वाटतील अशा उपमा वापरल्या आहेत. अगदी. हेच आपल्या श्रोत्यांमधल्या विवेचनातून स्पष्ट होतंय. अगदी. हे सगळं बघता एक गोष्ट नक्की लक्षात येते की धार्मिक आचरण आणि श्रद्धा यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती वेगवेगळ्या पद्धती, किती वेगवेगळे मार्ग वापरले जातात. हो ना. आणि यावर विचार करण्यासारखा एक मुद्दा असा आहे की भक्ती मार्गात जिथे प्रेम, करुणा याला महत्त्व आहे तिथे कधीकधी अशा कठोर शब्दांचा वापर का केला जातो?
हा एक महत्वाचा प्रश्न आहे. श्रद्धा आणि आचरणाचे जे नियम आहेत त्यांचं पालन न केल्यावर त्याचे परिणाम इतक्या तीव्रतेने का मांडले जातात? यामागे समाजाला नैतिक आणि आध्यात्मिक मार्गावर टिकून ठेवण्याची तळमळ असू शकते का? खरंय, हा विचार नक्कीच करायला हवा.